नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या भाजी फटाका रेसिपी वनिता या चॅनलमध्ये। आता जवळ संक्रांतीचा सण आला आहे आणि या सणासाठी ना आपण छान अशी आज एकदम खुसखुशीत लहानांपासून मोठ्यांना आवडणारी रेसिपी पाहणार आहे। घरातील वयस्कर व्यक्तींना सुद्धा चालेल आणि संक्रांतीचा सण तर महत्त्वाचा आहेच, पण त्यासोबत आता थंडी पण आहे। आपण हा जो पदार्थ बनवणार आहे ना, तो थंडीच्या दिवसामध्ये खूप असा पौष्टिक असतो। संक्रांती स्पेशल तर आहेच, पण थंडी स्पेशल पण आहे, कारण आपण जो पदार्थ करणार आहे त्यामध्ये जे जे आपण इन्ग्रेडियंट्स वापरले आहे ना, ते सगळे हे आपल्या शरीराला म्हणजेच हाडांना मजबूती देण्यासाठीच असते। तर चला जास्त वेळ न घालवता व्हिडिओला ना सुरुवात करूया। याच्यामध्ये मी भरपूर अशा टिप्स सांगितलेल्या आहे। थोडक्यात म्हणजे काय तर आपण आहे ना तिळगुळाची रेसिपी पाहणार आहे, चक्की शेंगदाण्याची तिळाची, आणि ती एकदम खुसखुशीत होण्यासाठी ना किचनमधलीच वस्तू ॲड करायला लागणार आहे। स्किप करू नका, म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल आणि तुम्ही पण तिळगुळ बनवताना चक्की खुसखुशीतच होईल तुमची पण। व्हिडिओला सुरुवात करूया। इथे आहे ना सुरुवातीला 1 वाटी शेंगदाणे घेतले आणि शेंगदाणे छान असे कमी गॅसवरती जोपर्यंत जे वरची साल निघत नाही ना तोपर्यंत भाजून घ्यायचे। तर इथं शेंगदाणे पण भाजले, एकदम लालसर असे शेंगदाणे भाजून घेतले। साल निघायला लागली की समजून घ्यायचं आपला शेंगदाणा हा चांगला व्यवस्थित भाजला गेला आहे। तर आता शेंगदाणे एका ताटामध्ये काढून घ्यायचे। एक वाटी तीळ घ्यायचं आणि हे थंड करून आहे ना याची साल काढून घ्यायची आहे। इथं 1 वाटी तीळ घ्यायचं आहे, पांढरं तीळ आहे। कमी गॅसवरती चांगलं तीळ भाजून घ्यायचं आहे। तीळ भाजस्तोवर आहे ना एकीकडे लगेच शेंगदाण्याची साल काढून घ्यायची आहे। व्हिडिओत पाहू शकता तुम्ही, अशा पद्धतीने शेंगदाण्याची साल काढायची। तीळ पण छान भाजले, लालसर रंग आलाय। तीळ आणि शेंगदाणे दोन्हीही थंड होऊ द्यायचे, त्यानंतरच मिक्सरला बारीक करायचं। आणि बारीक करत असताना ना सुरुवातीला शेंगदाणे बारीक करायचे। दोन्ही जर एकत्र बारीक केलं तर तीळ खूप बारीक होऊन जाते मग। आणि आता वरून तीळ घालून बारीक करून घ्यायचे। परत एकच गारका द्यायचा आता। तर छान पावडर तयार झाली। आता पाक करायला घ्यायचा आहे। 1 वाटी शेंगदाणे 1 वाटी तीळ वापरले, तर 1.5 वाटी ना गूळ वापरायचा। पण इथं आहे ना 1 वाटी गूळ घेतला, अर्धा वाटी साखर घेतली, त्यानंतर 2 चमचे पाणी घेतलं, पोहे खायचे 2 चमचे पाणी घालायचं आहे। तुम्हाला नुसता गूळ वापरायचा असेल तर गूळ पण वापरू शकता, पण साखर घातल्याने थोडासा रंग छान येतो या चक्कीला। तर बघा आता छान तिने मिक्स करून घ्यायचं आणि छान पाक होऊ द्यायचा आहे। आता याचा दुसरा पण व्हिडिओ मी टाकलेला आहे आपल्या चॅनलवरती, चक्कीचा आधी पण व्हिडिओ आहे, तर त्यामध्ये तुम्ही पाहू शकता पाक कशा पद्धतीने करायचा आहे। तर इथं पण सांगते मी। आता एका ताटामध्ये पाणी घ्यायचं वाटीमध्ये, आणि जो गूळ आहे ना तो पाकामध्ये टाकून पाहायचा। एका ठिकाणी जर गूळ साचला तर पाक तयार समजून घ्यायचा। तो व्हिडिओ ना थोडासा स्किप झाला माझ्याकडून। आता आपण जी सिक्रेट वस्तू म्हणलं ना ती म्हणजे तूप घालायचं आहे। तर इथं तूप घालून घेतलं आहे पाक होत आल्यानंतर। आणि जरी पाक नाही झाला ना तरी कळलं नाही ना, तर आता जे आपण जो कूट तयार केला आहे ना तो घातल्यानंतर आहे ना ॲटोमॅटिक आपला असा गोळा तयार झाला सगळा मिश्रणाचा, की समजून घ्यायचं आपलं तयार आहे आता चक्कीसाठी हे मिश्रण। इथं आता गॅस बंद करायचा आहे आणि चांगलं हलवून घ्यायचं आहे। थोडीशी फास्ट प्रोसेस करायची। सुरुवातीला ना एका ताटाला तूप पण लावून ठेवायचं आहे। तर आपला गोळा इथं छान तयार झालेला आहे, म्हणजे आपला पाक हा छान झालेला आहे।
तुपाने आणि साखरेने ना, साखरेने हा रंग पांढरा येतो चक्कीचा आणि तुपाने खुसखुशीत होते. आता लगेच ताटावर काढून घ्यायची आणि गरम गरमच लाटायची ही चक्की. गरम गरम लाटली का एकदम जेवढी पातळ करायची तेवढी पातळ करू शकतो. आपल्या चॅनलवरती ना आता व्हिडिओचा ना 3 दिवस व्हिडिओ टाकले जातील. मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार किंवा शनिवार असे 3 दिवस आपल्या आठवड्यातून व्हिडिओ टाकले जाणार आहे. शॉर्ट तर असणारच आहे, पण फुल व्हिडिओ हे 3 दिवस येतील आपल्या चॅनलवरती. गरम गरम असताना चक्की लाटून घ्यायची आहे. जेवढी पातळ करायची तेवढी पातळ करू शकता तुम्ही. आणि थोडीशी थंड होऊ द्यायची 2 मिनिटासाठी. त्यानंतर वड्या पाडून घ्यायच्या आहे. तर इथं छान वड्या पण पडताय आपल्या. चक्की करण्याचे आहे ना भरपूर प्रकार आहे, पण ही जी आहे ना ती लहानांपासून मोठ्यांना घरात आवड, म्हणजे लहान मुलं पण खातील, वयस्कर व्यक्ती पण खातील, आपण पण खाणारच, म्हणजे सगळ्यांनाच चालणारी अशी ही चक्की आहे. खुसखुशीत होती त्यामुळे लहान मुलांना पण चालेल. तर वड्या पाडल्यानंतर आहे ना, वड्या पाडत असताना चक्की छान निघायला लागली होती. पंधरा ते 20 मिनिटासाठी ना थंड होऊ द्यायची आहे. आणि 15 ते 20 मिनिटानंतर बघू शकता तुम्ही, इथं थंड झाल्यानंतर आपली चक्की एकदम छान निघायला लागली. आणि खुसखुशीत तर तुम्ही म्हणाल ना तर खरंच खूप खुसखुशीत. व्हिडिओला आहे ना लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आता नवीन एक ऑप्शन आला आहे हाईपचं, त्याला पण हाईप करा, म्हणजे जेणेकरून आपल्या व्हिडिओला ना म्हणजे त्यांच्या पण उपयोगात येईल, चांगली मदत होईल. तर आपली इथं सगळ्यांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि सगळ्यांनी छान अशी संक्रांतीसाठी, हिवाळ्यासाठी तर खरंच स्पेशल आहे ही चक्की. संक्रांतीसाठी परत दुसरी करा, पण आता हिवाळ्यात खाण्यासाठी ही चक्की नक्की ट्राय करून पहा. आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.